है ना? दिसले ना? नाही तर मग सगळे लक्ष तिकडेच लागेल. संडेचा छान जोरात नाश्ता पण झाला असेल. अं, सगळं कसं रिलॅक्स, प्रसन्न सगळं आवरलेलं असेल की मग क्लास घ्यायला मजा येते, करायला पण मजा येते. ठीक आहे. जसं आपण आता इथे वर्गाची सुरुवात प्रार्थनेने केली, तर इथे आपण प्रार्थना का घेतली? कुठलंही काम सुरू करत असताना जर शांत मनाने केलं तर त्या कामाची सुरुवात छान होते. आणि ज्या कामाची सुरुवात छान होते तर त्यांचं शेवट सुद्धा कसं होतो? छानच होतो ना. नाही तर घाई गडबडीत घेतलेलं डिसिजन कधी व्यवस्थित नाही राहत. लकीली कधी कधी असतं, पण कधी कधी नाही राहू शकत. एकच मिनिट. सॉरी. जसं आपण जेवताना पण प्रार्थना करतो, तर प्रार्थना करण्याचं महत्त्व काय आहे? की मन शांत असलं की आपल्याला अगदी कमी आहारामध्ये सुद्धा पोट भरून जातं, मन शांत होतं. जेवण घेताना आपण जी प्रार्थना म्हणतो, तर तेव्हा जी लाळ निर्माण होते, तर त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला अन्न पचायला खूप मदत होते, है ना? तर असं हे प्रार्थनेचं महत्त्व आहे. तसंच इथे ISP मध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं खूप सायंटिफिकली काही ना काहीतरी त्याचं खूप महत्वाचं कारण असतं तिथे. पण प्रत्येक गोष्टीचं कारण सांगत बसलं की क्लास खूप लांबेल, आहे ना? तर त्यामुळे फक्त इथे सांगितलं जातं, त्याप्रमाणे फक्त करायचं आणि मग तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायला मिळतो. मी माझा स्वतःचा परिचय देते. मी विनीता सुनील दोडमनी. आयडियल प्रीस्कूल मी गेल्या 18 वर्षापासून चालवतेय. आणि इथे आयडियल प्रीस्कूलचं नाव का सांगा वाटतं? कारण की मी 18 वर्ष हे ISPचं ज्ञान वापरून ती शाळा चालवलेली आहे. मी स्वतः मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम केला पण आहे आणि मी त्याचेही वर्ग घेते. मी इथे सुद्धा बालवाडी शिक्षिका तयार करते आणि त्यांना याच ज्ञानातून पुढे आणते. जे गुरुजींनी मला दिलेलं ज्ञान आहे, तर त्या ज्ञानातूनच मी ही शाळा पण चालवली आणि त्यातून टीचर्स पण निर्माण केले. मी या संस्थेशी गेले 30 वर्षापासून जोडलेली आहे. माझं BA BEd झालेलं आहे आणि नॅचरोपॅथी 1 इयर डिप्लोमा प्रोग्राम पण मी केलेला आहे. त्यामुळं थोडंसं नैसर्गिक उपचार याच्याविषयी मी पालकांना थोडंसं मुलांच्या ज्या गरजेचं आहे, तर गरज पडली तर ते पण मी मार्गदर्शन करते. जसं मी म्हटलं की मी 30 वर्ष झालं SSY मध्ये आहे आणि या ज्ञानाचा मला स्वतःहून खूप उपयोग झाला. प्रत्येक गोष्ट आनंदाने कशी करायची आणि त्यातून आनंद कसा घ्यायचा आणि दुसऱ्यांना पण आनंद कसा द्यायचा, तर हे शास्त्र मी गुरुजींकडनं शिकलेली आहे. म्हणून अगदी कायम या ज्ञानामध्ये राहायला खूप खूप आवडतं. आणि हे ज्ञान फक्त आपल्याकडे राहून उपयोगाचं नाहीये, हे सर्वांपर्यंत पोचावं म्हणून मग हे SSY चे क्लासेस किंवा ISP चे क्लासेस आम्ही घेत राहतो. आता SSY म्हणजे काय? तर सिद्ध समाधी योग. सिद्ध म्हणजे जे रेडी आहे, प्रूवन आहे. आणि समाधी म्हणजे जे म्हणजे इक्वल बुद्धीने केलेलं अ, जे पण काम असतं, तर ते कसं असतं? खूप व्यवस्थित होऊ शकतं ना. तर डिस्टर्ब माइंड त्याच्या अपोजिट स्थिर बुद्धी. तर स्थिर बुद्धीचं मिनिंग तिथे घेतलेलं आहे. आणि प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम. तर सिद्ध समाधी योग याच्यामध्ये अगदी 8 वर्षापासून तर पुढे एंड पर्यंतच्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. पण हे करत असताना गुरुजींना पण कुठेतरी वाटलं की नाही, ह्याच्याही पेक्षा लहान मुलांना शिकवणं सोपं आहे आणि म्हणून त्यांनी चिल्ड्रन SSY काढला. चिल्ड्रन SSY घेत असताना त्यांना कळालं की त्यांच्याही पेक्षा लहान मुलांना हे शिकवणं खूप सोपं आहे. आणि त्याच्यावरती काम करत असताना डॉक्टर ग्लेन डॉमनच्या काही टेक्निक्स आणि काही नॉलेज आपल्याला इथे मिळालं आणि त्याच्यावरनं मग हा ISP प्रोग्राम सुरू केला. ISP प्रोग्राम म्हणजे इन्फंट सिद्धा प्रोग्राम, जो लहान मुलांसाठी तयार केलेला हा कार्यक्रम आहे. आणि हे प्रूव्हन झालेलं आहे की हे ज्ञान सगळं मुलांसाठी उपयोगाचं आहे आणि पालकांना याच्यामुळे खूप सोपं झालेलं आहे की मुलांपर्यंत ते कसं पोचावं. तर हा जो प्रोग्राम आहे की ह्या उमलणाऱ्या कळींच्यासाठी नाहीये, तर त्यांच्या पालकांसाठी आहे की ते ह्या उमलणाऱ्या कळ्यांना अजून आनंदाने कशा उमलण्यासाठी मदत करतील. तर असा हा कार्यक्रम आहे. तर परत एकदा मी या
छान ISP प्रोग्राममध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते आणि तुमचं खूप खूप तोंड भरून कौतुक करते. कारण तुम्ही एक आदर्श पालक आहात, काहीतरी वेगळा विचार केलेला आहे आणि मग तुम्ही हा प्रोग्राम जॉईन केलेला आहे. एक पाऊल मुलांच्या यशाकरता तुम्ही उचललेलं आहे, की सहजपणे हे मुलांना कसं ज्ञान द्यावं ह्याचं शास्त्र जाणण्यासाठी तुम्ही इथे आलात असं मला वाटते. बरोबर आहे? थोडंसं शेअरिंग कराल की तुम्हाला या क्लासमधनं काय अपेक्षित आहे? त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडी गुरुजींची पण ओळख सांगेल. म्हणजे मला कळेल तुम्ही ऐकताय नाही ऐकताय. थोडंसं वन वे असेल तर ते एवढं व्यवस्थित होणार नाही. तुम्ही बोललात तर छान मजा वाटेल. तुम्हाला या कार्यक्रमातून काय अपेक्षित आहे? सांगू शकता? कशासाठी हा प्रोग्राम जॉईन केला आहे? ओके. हा, राधा सांगा. जय गुरुदेव मा. जय गुरु. हा, मी दिलीप गुरुजींनी पाठवलेली लिंक बघितली आणि यासाठी मी जॉईन केलं की एक पॅरेंट म्हणून आपली भूमिका कशी असली पाहिजे मुलांच्या बाबतीमध्ये. ओके. एक चांगले पॅरेंट्स बनण्यासाठी आपण काय काय करायला हवं हं. आणि एकदा मूल समजून घेतलं की मग आपल्यालाही मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटी करून घेता येतात. तर त्यासाठी मी जॉईन केलंय आणि सोबतच मी काही माझ्या मैत्रिणींना देखील ही लिंक पाठवली होती, तर त्या पण जॉईन झालेल्या आहेत यामध्ये. व्हेरी ओके, गुड. जय गुरुदेव. थँक्यू मॅम. आणखीन कोणीतरी हात वर केला होता? मनीषा. मनीषा, तुम्ही शेअरिंग करणार होता? ओके. सगळ्यांनाच वेळेचं खूप खूप महत्त्व आहे. म्हणून पटपट शेअरिंग करायचंय आणि हे शेअरिंग करताना स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचंय की तुम्ही कशा पद्धतीने इथे बसलेले आहात, तशा पद्धतीने तुमची मुलं वर्गामध्ये भाग घेतील, पुढे सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतील, पुढच्या शिक्षणामध्ये भाग घेतील. कारण जसे तुम्ही तसे तुमची मुलं. तुमचा अगदी आरसा असतो तुमची मुलं. बरोबर आहे? तर तुम्ही बघितलंय काही पॉपकॉर्न्स असतात ते जेव्हा बनवतात मक्यापासून ते जेव्हा हे बनवतात पॉपकॉर्न, तर ते टाकल्या टाकल्या थोडंसं गरम झाले की पटपट पटपट फुटतात है ना. आणि जे फुटत नाहीत ते खाली जळून जातात. लक्षात राहतं? तर काही म्हणजे तुमची उत्तरं पण मला त्या पॉपकॉर्न फुटल्याप्रमाणे पाहिजेत की फटाफट, नाहीतर वेळ नाहीये तेवढा प्रत्येकाला चान्स देत बसायला. हो ना. तर आणखीन कोणी काही शेअर करू शकतं की काय उद्देश आहे हा ISP करण्याचा, किंवा काय ऐकलं असेल म्हणून? प्रोग्राम 25 जणांनी जॉईन केलेला आहे आणि उत्तर फक्त एकांकडनंच येत आहे. तर मला त्याची थोडीशी खंत वाटतेय की तुम्ही पण याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके. ऐकायला येतंय की नाही ऐकायला येते? कोणाचाच सहभाग नाहीये याच्यामध्ये? हो मॅडम, येते ऐकायला. हो, ऐकायला येतंय. व्हेरी गुड. छान. तर मला शेअर करा की तुम्हाला काय अपेक्षित आहे, किंवा तुम्ही तुमच्या मुलांकडनं काय अपेक्षा करता, किंवा त्यांच्या एज्युकेशन बद्दल तुम्ही काय अपेक्षा करता? प्रश्न कळतोय? खूप अवघड आहे. शेअरिंग ओके. ठीक आहे. माझ्यासोबत सुनीलजी पण आहेत आणि सुनीलजींना पण मी विनंती करते की ते त्यांचा परिचय करून देतील आणि ऋषी प्रभाकर गुरुजींचा पण परिचय ते करून देतील. पुढे आपण. जय गुरुदेव. माझं नाव सुनील दडमणे आहे. अ, सर्वांना मराठी आहे हिंदी आहे? मराठी सर. मराठी नाही, बाकी कोणी मराठी मराठी चालेल. कोणी हिंदीवाला आहेत ज्यांना मराठी नाही समजत? मराठी सर. येस, ठीक आहे. तो हम मराठी में बात कर, मराठीमध्ये असं आपण बोलू. ओके. मी गुरुजींचे व्हिडिओ प्ले करतो थोड्या वेळानंतर, किंवा आपण जे व्हिडिओ प्ले करत होतो त्याच्यामध्ये गुरुजींची माहिती सगळं सविस्तर भेटेल. सो गुरुजी स्वतः एरोनॉटिकल इंजिनियर होते बेंगलोरमध्ये. त्यांचे एज्युकेशन झाल्यानंतर कॅनडामध्ये होते.
तिकडे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणखीन MBA केलेत, कम्प्युटर सायंटिस्ट होते. मग त्यांनी डिफरन्स बघायचे की ना तिकडचे आणखीन इकडचं. तुम्ही थोडंसं कॅनडामध्ये गेल्यानंतर लक्षात येईल किंवा अदर कंट्रीमध्ये गेलं तर लक्षात येईल की लिडरशिप क्वालिटी जास्त आहे, जबाबदारी घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये खूप आहे, आणखीन काम करायची क्षमता खूप आहे. आणखीन आपल्याकडे इथं थोडंसं वेगळं स्थिती आहे. वेगळं स्थिती म्हणजे ज्यावेळेला आम्ही पण जाऊन तिकडे बघितलं तर तिथे एक व्यक्ती सगळंच काम करू शकतो. प्लंबिंग पण करू शकतो, वायरिंग पण करू शकतो, कार्पेंटरी काम करू शकतो, कॉम्प्युटर पण चालवू शकतो, कार पण चालवू शकतो. पण इथं तसं नाही होत आहे. ओके, सो इकडं कार्पेंटरी म्हणजे कार्पेंटरीच माणूस, ओके, प्लंबिंग म्हणजे प्लंबिंगच करणार वगैरे असं. सो आत्ताचं जे जनरेशन येणार आहे ह्याला 2-3 रिझन आहेत की का आपल्याला ISP कोर्स करायला पाहिजे, आणखीन ह्याचं काय गरज आहे, आणखी ह्याचा फायदा आपल्याला कुठल्या जनरेशन पर्यंत होतो. ओके, सो युजली मी सांगतो की हा प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणखीन दुसरं जे तुमचं आता बाळ आहे 6 वर्षाच्या आत किंवा 8 वर्षाच्या आतमध्ये, सो त्याला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं चान्स किंवा तिसरं चान्स घेतलं तर त्यावेळेला पण ह्याचा फायदा होणार आहे. सो ज्या नंतर ज्या वेळेला तुम्ही आजी आजोबा व्हाल, सो त्यावेळेला पण ह्याचा फायदा होणार आहे. असं नाही की बाबा हा कोर्स केला तर फक्त हा मुलांसाठीच होईल किंवा माझ्यासाठीच होईल म्हणून असं नाहीये. ओके, सो आणखीन ज्ञान कधी पण वाया नाही जात. ओके, सो हा विद्या जगण्यासाठी आहे. ओके, सो जीवनमध्ये कसं राहायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने निर्माण करायला पाहिजे, मुलांना घडवायला पाहिजे, हे आहे. सो नसलं तर आपलं सगळं जे पहिला मुलगा असेल ते थोडंसं ट्रायल एरर मध्ये जायला लागतो. सो ट्रायल एरर म्हणजे कळतो का? ओके, असं करून बघितलं तर कसं होईल, तसं करून बघितलं तर काय होईल वगैरे, असं ह्याच्यामध्येच आपण 4 लोकांकडून ऐकायला लागतो. कोणी कोणी वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट सांगायला लागते, त्यांचा अनुभव सांगायला लागतात, मग हे अवघड जातो. सो याला कारण एवढंच की पूर्वी घरामध्ये साधारण 20-25 लोक राहायचे. सो त्यामुळं ते अनुभव असलेले आजी आजोबा राहायचे. ओके, सो त्यामुळं मुलांना किंवा नातवंडांना किंवा परतोंडांना कसं सांभाळायला पाहिजे, कसं वाढवायला पाहिजे, ते स्वतः 7-8 मुलांना जन्म घातलेले असतात, आणखीन 7-8 नातवंडांना ते सांभाळायला असतात. सो त्यामुळं मार्गदर्शन बरोबर भेटायचं. आत्ताचं कंडिशन काय आहे, घरामध्ये किती जण आहेत, आवाजच येत नाहीये. ओके, सर्व 2 लोक. हा किती आहेत मग? दोघं जण असतात शक्यतो. हमारे दो. ओके. आता एक वर येऊन थांबले तर. हा, सो एक वर येऊन थांबलेले आहेत. आणखीन बरंच मी बघायला लागलो की एक पण नको आहे, हा कंडिशन मध्ये आलेला आहेत. ओके, सो तरी पण तुम्ही जागरूक पालक आहात, तुम्ही ह्याच्यामध्ये छानपैकी भाग घेत आहे. माझे प्रश्न 2-3 प्रश्न होते की त्याचं क्लिअरिटी नाही झाली. ओके, सो आता तुम्ही म्हटलं की दोघंच आहात, म्हणजे दोनच मुलं असल्यामुळं सगळं अटेन्शन कशावर जातो, मुलांवरच राहतो. ओके, सो पहिला मुलगा जस्ट लाईक तुम्ही पण अनुभव घेतले नसाल. सो तुमचे ज्या वेळेला आई वडिलांकडे बघितलं तर तुम्ही 2 जणी किंवा 3 जणी असाल. ओके, सो त्यामुळं एकत्र कुटुंब नाही आहे. सो ह्याच्यामुळे काय झाला की जे घरामध्ये संस्कार पाहिजे होते किंवा एक वळण लागतो, मोठ्यांकडून शिकणं असतं किंवा मोठं चूक केलेलं असतं, दुसऱ्याने चूक करायला नाही बोलायचं जे शिकवणं असतं, ते सगळं ह्याच्यामध्ये निघून जातो. ओके, सो मग आपण भटकायला लागतो. ओके, सो हा प्रोग्राम आहे अमेरिकामध्ये, न्यूयॉर्कमध्ये असेल किंवा अलग अलग कंट्रीमध्ये असतं, हा प्रोग्राम जोरात आहे. त्याला रिझन आहे की इवन मुलांना जन्म घालायचा असेल तर त्यांच्याकडे रोबोट दिलं जाते 3-4 महिन्यासाठी. ओके, सो ते रोबोट बेबीसारखं ॲक्टिव्हिटी करत असतं. ओके, म्हणजे की त्याला सू आलं तर त्याला अटेन्शन देणं, भूक लागलं तर त्याला अटेन्शन देणं, रडत असलं तर त्याला कसं सांभाळणं, हे रोबोटिक सगळं प्रोग्राम झाल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड बघतेत. मग त्यावेळेला तिकडचं परमिशन द्यायला लागते की तुम्ही मुलांना जन्म घालू शकता वगैरे असं. सो इंडियामध्ये तसं नाही आहे. ओके, तर कारण का इंडियामध्ये असं नाही आहे, कारण काय असेल? सो तुम्ही काय फक्त स्क्रीन ऑफ करून कुठं नाश्ता गिष्टा करत स्वयंपाक करत बसलेलात का? नाही सर.
मग काय तुमचे चेहरा पण दिसत नाही, एक्सप्रेशन पण नाही, जसं की मी कॉम्प्युटरवर बोलत आहे असं वाटायला ओके. सर आधीपासूनच काही गोष्टी आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असतो तर बघितलेल्या असतात, म्हणून तेवढं आयडिया मुलींना तरी आलेलं असतं की बाळ कसं सांभाळायचं, कसं हँडल करायचं. आणि आधीपासूनच त्यांना माहिती असतं की फ्युचरमध्ये आपल्याला हे करायचंच आहे. त्याच्यामुळे ते थोडं थोडं ते शिकत जातात. व्हेरी नाईस. सो ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा की दुसऱ्यांचं बाळ न कळता आपण सांभाळायला लागतो, एस्पेशली लेडीज जे आहेत किंवा मुलगी असेल. ओके, सो कझिन सिस्टरचं असून देत किंवा मोठी बहिणीचं असून देत, ओके, असं किंवा नेबरचं असून देत, न कळता ते सांभाळत असतात, खेळवत असतात, लाड करत असतात, खाऊ घालत असतात. ओके, आजी हे माझं बाळ आहे ह्या कॉन्शियसमधून ते वागत असतात. सो त्याच्यापासून न कळता त्यांच्या हातामध्ये बाळ भेटायला लागतो. ओके, सो ते आईच्या प्रेझेन्समध्ये असेल, सासू सासऱ्यांच्या प्रेझेन्समध्ये असेल, त्या बाळाचं याच्या मुलीच्या हातामध्ये एक बाळ भेटलेलं असतो. मग ते सगळं थोडंसं खेळती बळती हावभाव सगळं बघायला लागते वगैरे. पण वेस्टर्नमध्ये पॉप्युलेशन खूप कमी आहे. ओके, आणखीन दुसरा मुद्दा काय आहे की जसं एक एक बंगलामध्ये एक दोघं जणीच राहतात. ओके, सो आपल्याकडे कसं आहे की एक रूम मध्ये ना 10-12 लोक राहतात. आणखीन तिकडं 10 रूम मध्ये एक दोघं जणी राहत असतात. ओके, आणखीन त्यामुळे तुम्ही बघितलं तर फेसबुक फ्रेंड्स कुठे कुठे जास्त आहेत. हे फेसबुक असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, हे कुठे जास्त निघालं? इंडियामध्ये नव्हतं जास्त. हा, युरोपमध्ये जास्त होतं, अमेरिका कंट्रीमध्ये जास्त होतं. कारण काय? अंतर इतकं राहायचं 100, 200, 300 किलोमीटर. सो त्यामुळं त्यांना भेटणं अवघड जायचं. ओके, सो नेबरच्या लोकांना भेटणं पण अवघड जायचं. सो ते आपलं स्पेस म्हणतात, म्हणजे की माझं वेळ आहे, माझं जागा, माझं रूम आहे, इथं कोणी यायचा नाहीये. म्हणजे की तिथं एकटं राहणे खूप आवडतो. इंडियामध्ये इंडियामध्ये एकटं राहणं आवडतो नाही. नाही. सो मी जस्ट एक कॅनडामध्ये एक मुलाला विचारलं की तुला काय डिफरन्स वाटतो कॅनडामध्ये इंडियामध्ये. ते म्हणते की इंडियामध्ये मी जस्ट गेला तर आरामात सगळे मित्र येतात माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला किंवा घेऊन जाण्यासाठी. सो कॅनडामध्ये मला परमिशन घ्यावं लागतो की मी येऊ का, आज वेळ आहे का. ओके, मग मेसेज टाकल्यानंतर त्यांनी येस म्हटलं तर जायचं, नो म्हटलं तर जाता येत नाही. इवन तुम्ही कॅज्युअली भेटायला पण नाही जाऊ शकत. ओके, सो भेटायला आला तर तो तुम्हाला म्हणतो की सॉरी आय एम बिझी, आय कॅनॉट अटेंड यू म्हणून असं ते सांगून पाठवून देतात. तो हे डिफरन्स कळतो का मेनली कल्चर. येस, सो आपण न कळतं वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करायला लागलेलो, त्यामुळं आपल्या लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. ओके. आपलं धड वेस्टर्न नाही किंवा धड इंडियन नाहीये. मग आपण म्हणतो की धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का झालेला आहे. ओके सो लक्षात येत आहे सर्वांना. येस, आता आपला मुद्दा आपण बघत होतो की मुलांना तुम्ही बघा पूर्वीची जे असतील तर काका असेल ते सगळं बाळाला हँडल करायचे, शिकवायचे. ओके, सो पहिला मुलगा जो आहे, जे जितकं घरामध्ये आहे थोडं मेंबरचे गुण यायचे त्याच्यामध्ये, तेवढं गुण कुणामध्ये यायचे? पहिल्या बाळामध्ये तो काकाला बघतो, आई वडिलांना बघतो, आजी आजोबांना बघतो. ओके, हे सर्वांना बघितल्यानंतर त्याच्यामध्ये एक क्वालिटी निर्माण व्हायला लागतो. तो कुणाकडून शिकतो? हे सगळ्यांकडून शिकतो. ओके, हे पूर्वी टेक्स्टबुक शिकायचं नव्हता. ओके, सो त्यामुळं पूर्वी शाळामध्ये घालत असताना पण 6 स्टँडर्ड 6 वर्षाच्या नंतर घालायचे शाळामध्ये ऍडमिशन व्हायचे. मग त्याचं बेसिक सगळं शिक्षण कुठं झाला? घरीच. घरी झाला. मग आता ते कंडिशन नाही राहिली. ओके, सो आता सगळी पालकांना काय वाटतं, शाळामध्ये घातलं तर माझी जबाबदारी संपली. ओके, मग किती वर्षात शाळेत घालतेत? प्ले ग्रुपमध्ये टाकलं जातो. अडीच. हा, 2 किंवा 2.5 वर्षाच्या बाळामध्ये अडीच. प्ले ग्रुपला टाकतो. आणखीन प्ले ग्रुपमध्ये किती मुलं असतात? साधारण 20 मुलं असतात. 25. मुलं असतात, मग तेवढं गुण त्याच्यामध्ये यायला लागतात. ओके, सो तुम्हाला लगेच कळायला लागतो, अरे हा पूर्वीसारखं असं नाही वागत होता, आता बदललंय. ह्याचं अजूनही बदललंय. जसं जसं महिना वाढत जातो तसं तसं त्याचं बघणं बोलणं एबिलिटी काय व्हायला लागतो? बदलत झाला. बदलायला लागतो. ओके, लक्षात आला.
पण आपण शाळेमध्ये प्ले ग्रुपमध्ये किती तास घालतो? आपण शाळेमध्ये किती तास असतो? 2 तास किंवा 3 तास. ओके, किंवा कुठल्या कुठल्या शाळेत 4 तास आहे. मग उरलेलं जे 20 तास कुठे असतो? घरीच. मग ऍक्च्युली त्याला ज्ञान कुठे भेटतो? घरीच मिळायला हवं. घरीच जास्त मिळतं. ते भेटतो. पण बरंच पालकांना काय वाटतं की आता शाळेत घातलं, शाळेची जबाबदारी आहे. ओके, लक्षात आलं. पण ऍक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे? पॅरेंट्स. पेरेंट्स. पॅरेंटचे. पण पेरेंट्सना कळतच नाही की हे माझ्या जबाबदारी आहे बोलायचं. ओके, सो त्यामुळं आपलं हिंदू कल्चरमध्ये फर्स्ट काय म्हणतात? मातृदेवो भव. दुसरं पितृदेव. पितृदेव भव. तिसरं आचार्य देवो भव म्हटलं जातं. ओके. ओके. हा, म्हणजे काय? पहिला जे घडवते, संस्कार देते, ओके, गिल्लं जे हावभाव, ते कोणाचा असतो? पहिला विद्या कोणी शिकवते अगोदर? अगोदर कोणी शिकवते? आई. आई. आईच. पण मुद्दा प्रॉब्लेम इथं आहे, आईलाच माहित नाही की काय शिकवायचं आहे, कसं बोलायचं नाही बाळा. handle करायचं आहे, कसं बघायचं आहे, किंवा आई एवढं जागृत नाही राहत. बरोबर. ओके, आईला एवढंच कळलेलं आहे की शाळेत जाणं, डिग्री घेणं एवढं माहित आहे. किती डिग्री झाले? BA झालेले आहे, BCom झालेले आहे, LLB झालेलं आहे, ओके, इंजिनिअरिंग झालेलं आहे, इव्हन डॉक्टर पण झालेलं आहे. ओके, डॉक्टर असूनही पण मुलांना कसं सांभाळायचं हे माहित नाही. खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, लक्षात आला. कारण काय? जे संस्कार आहे, ओके, जे संस्कार आहे, ओके, ते संस्कार ह्याच्यापासून येतो, घरच्या वागणूकपासून. ओके, लक्षात येत आहे. सो मी विचारत असतो, तुम्ही मोबाईल घेतलेला असाल तर मोबाईल बरोबर काय येतो? चार्जर. आणखीन काय येतो? हेडफोन. ओके, व्हेरी नाईस. अजून? मोबाईलमुळे मुले त्याकडे बघतात. नाही, हा हा सेकंड मुद्दा आहे. ओके, मी सोबत मॅन्युअल अजून बुक येते, मॅन्युअल बुक. बुक येतो. ओके, किती जणांनी मोबाईल घेतल्यानंतर बुक वाचन केला सांगा बघू मला. कोणीच नाही वाचत. नाही वाचत. नाही वाचलं. एक्सपर्ट आहेत सगळे. ओके, मग तुम्ही कुणाकडून तर बघून शिकला, वाचून शिकला का? नाही. नाही ना. नाही. मग आता मुलगा जन्मल्यानंतर एक बुक यायला पाहिजे होतं ना, कसं मुलांना सांभाळायला पाहिजे, कसं आदर्श पालक व्हायला पाहिजे, असं बुक प्रिंट व्हायला पाहिजे होतं ना. व्हायला आता बरंच मार्केटमध्ये आलेले आहेत, नाही म्हणून असं नाही म्हणत आहे. का आला? कारण की आपण दुसऱ्यांचं बघून शिकत आहोत. हो. बुक येस. वाचून नाही शिकत आहोत. त्याला आपण म्हणतो संस्कार. संस्कार कोणाकडून होतो? एकामेकाकडून होतो. मग सुरुवातीला ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे, ओके, त्यामध्ये आपल्या संस्कृतमध्ये सांगितलं जाते 16 संस्कार, असं ऐकलं का तुम्ही? हो, ऐकले ते. ऐकलेले. तर ह्या सगळ्या संस्कारमध्ये तुम्हाला एकच संस्कार, ते कुठलं संस्कार? कुठलं संस्कार माहित आहे? आवाजच. उपनयन संस्कार. अच्छा, ज्याने हे ओके, करते ते सांगा. हा, 2-3 संस्कार. विवाह. हा, संस्कार. सगळ्यांना इंटरेस्ट कुठल्या संस्कार मध्ये आहे म्हटलं तर विवाह संस्कार मध्ये. ओके, बाकीचे कुठलं काय संस्कार माहितच नाहीये. ओके, लक्षात आलं. त्यामुळे सगळं गोंधळ व्हायचं आहे. ओके, गर्भसंस्कार. अंतिम संस्कार. येस, अंतिम संस्कार किंवा हे विवाह संस्कार हे एवढंच जास्त माहित आहे. लेडीजला माहित असलं तर ते नामकरणचं एक येतो. ओके, लक्षात आला. सो जे ब्राह्मण कोणी असलं तर त्यांना उपनयन संस्कार एवढं माहित आहे. ओके, जे ब्राह्मण कल्चर नसेल त्यांना उपनयन संस्कार पण माहित नाहीये. ओके, त्यांना एवढंच माहित असतं की कान टोचायचे एक माहित असतो, संभाव ते कान
टोचणं एवढं माहित आहे. ओके. किंवा जेवणाचं अन्नप्राशालनची अन्नप्राशन हे खूप लोकांना कमी माहित आहे. ते विज्ञान विचारतात कधी खाऊ घालू, इतकं दिवस दूध पित ह्याला, आता दूध सोडवायचं, ह्याला कधी खायला लावायचं, एवढंच आपण येऊन ओके. सो हे वेगवेगळे संस्कार आहेत. हे पूर्वी मुंज म्हणजे ना. पूर्वी ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. ओके. सो हे संस्कार आपल्याला माहीत नसल्यामुळं किंवा दुसऱ्यांचं आपण न ऐकल्यामुळं किंवा आपण समजून न घेतल्यामुळं आपण चुकीचं वागायला लागतो. ओके. हे अमेरिकामध्ये किंवा युरोप कंट्रीमध्ये नाहीये, हे कुठलं का असं असतं का वगैरे असं म्हणून आपलं संस्कार आपण सोडून देतात. ओके. तसं खूप उदाहरणं आहेत, ते आपल्याला माहीत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जेवायला बसत असताना आता कुठं बसतो? खुर्चीवर बसतो का खाली बसतो? डायनिंग टेबलवर. डायनिंग टेबलवर बसतो ना. का बसतो? लिव्हिंग स्टँडर्ड. लिव्हिंग स्टँडर्ड नाही, हे लिव्हिंग अजूनही आजारी वाढून घ्यायचं आहे. कॉपी करतो आपण दुसऱ्यांना. कारण की युरोप कंट्रीमध्ये तुम्ही खालीच नाही बसू शकत. कारण काय, खूप थंड असतो, 6-6 महिने बर्फ पडलेला असतो. नको ना बाळ. ओके. सो इवन खाली पाय ठेवता येत नाही. ते सगळे चप्पल शूज घालून फिरते सगळ्याकडे. इवन चर्चमध्ये गेले ते पण ते शूज घालून जातात. हे बघितलं का तुम्ही? नाही बघितलं. अच्छा. ठीक आहे. इवन गुरुद्वारला कधी गेला का? नाही. नाही. अच्छा. सो आपल्या मंदिरमध्ये कोणी चप्पल घालून जातो का? नाही. 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 पण तुम्ही युरोपमध्ये गेलो तर सगळ्यांनी चप्पल घालून जातात. कारण की जमीन इतकं थंड असतं. पाहिलं तर हिंदू टेम्पल अमेरिकामध्ये वगैरे जातो, त्यांच्या पायामध्ये सॉक्स असतो. ओके. चप्पल काढून ठेवतील, शूज काढून ठेवतील, पण पायामध्ये सॉक्स असतो. ओके. लक्षात येत आहे? मला सांगायचं तात्पर्य कळतो, म्हणजे की आपण न कळता वेस्टर्न कल्चर कॉपी करायला लागलेलो, त्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत. ओके. सो मग हा प्रोग्राम आपण का करत आहोत, कशासाठी करत आहोत? ओके. सो आता आपण एक 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 टप्प्याटप्प्यानं बघायला लागतो. ओके. सो आता मी सांगितलं की ज्यांच्या घरामध्ये 25-30 लोक असतील किंवा 50 लोक असतील, मग हे त्यांना एवढं महत्वाचं नाहीये प्रोग्राम. तरी पण बुद्धिमत्ता कसं वाढवायचं आहे. ओके. सो साधारण 8 प्रकारचे बुद्धिमत्ता आहेत. ते बुद्धिमत्ता कसं वाढवायचं आहे, त्या लोकांना पण हा खूप गरजेचा आहे. मग जेणेकरून त्यांचं लाईफ अजूनही चांगलं व्यवस्थित होऊ शकतो. आणखीन ते सगळं क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असते. ओके. सो आताचे जे शिक्षण आहे ना, हे नॅरो शिक्षण झालेलं आहे. म्हणजे का, आता तुम्ही बघा, MBBS झालं ना, मग ते डॉक्टर म्हणतात का त्याला? नाही म्हणतील, पण कोणी त्याच्याकडे जात नाही. त्याच्यामध्ये MD म्हणतात. म्हणजे की बरोबर आहे. म्हणजे कशामध्ये स्पेशल आहे? हार्ट सर्जन मध्ये स्पेशल आहे. ओके. हो. अजून स्पेशल कशात आहे? डोळ्यामध्ये आहे. ओके. अजून ओके. सर्जरी आहे. ओके. अजून कशाचं स्पेशालिस्ट आहे, हे म्हणतात की किडनी लिव्हर ट्रान्सफर करतो वगैरे असं म्हणून. पण तुम्ही एक 40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर ते म्हणतात की फॅमिली डॉक्टर एकच होते, आपलं तब्येत सगळं चांगलं राहायचं. लक्षात येत आहे मी काय म्हणत आहे? हो. येस. बरोबर. म्हणजे की त्या डॉक्टरला सगळंच माहीत राहायचं. ओके. आता अजूनही थोडंसं गेल्यानंतर काय होतं, मला नाकाचं बद्दल माहित आहे. ओके. बाकीचे काय प्रॉब्लेम असेल, घसात लागलं असेल, तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. ओके. मग अजूनही थोडंसं स्पेशलाइज झालं तर फक्त उजवं नाकाचं मला माहित आहे, डावं बाकाचं नाही माहित नाही. ओके. मग हा प्रॉब्लेम होत आहे का प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे? प्रॉब्लेम प्रॉब्लेम. प्रॉब्लेम वाढतात आणखी. करेक्ट. प्रॉब्लेम वाटतात ना. करेक्ट. मग आता आपलं जे ओके. ते सर्वांगीण विकास पाहिजे. ओके. जे पूर्वीचे जे डॉक्टर होते, ओके, फॅमिली डॉक्टर म्हणजे सगळंच बघायचा. हम्म. लक्षात आलं? इवन आता तुम्हाला बघायला लागलं तर ते म्हणतात, काय म्हणतात, तुम्ही कुठल्या एरियामधून आले? डॉक्टर कधी कधी विचारतो, कोण कुठल्या एरियामधून आलेला? तुम्ही म्हटलं ना थोडंसं अमुक एरिया, तो एरिया डोक्यात अगोदर ठेवलेला असतो. म्हणजे की हा स्लम एरियामधून येत आहेत, म्हणजे की त्या ठिकाणी मच्छर जास्त झालेला आहे, म्हणजे की हा लोकांना मलेरिया होत आहे.
ओके, सो ते एरिया वाईज बघून तिथलं एन्व्हायरमेंट बघून त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. ओके, सो तसं फॅमिली पण तो बघायचा, म्हणजे की ह्यांच्या फॅमिलीमध्ये काय कंडिशन आहे, सासू सासरे कसं आहे, त्यांच्या घरामध्ये संस्कार कसा आहे, मग ह्याला काय गरज आहे, हे ट्रीटमेंट करायचे. म्हणजे की बरंच लोकांना मॅक्झिमम मानसिक आजार पण राहायचे. हम्म. आता मानसिक आजार आहे म्हटलं तर काय करते, डायरेक्ट सायको स्पेशलिस्ट कडे. सायको स्पेशलिस्ट कडे पाठवून देतात. ओके, लक्षात आला. पण आपल्याकडं एकच डॉक्टर सगळं बघायचा, म्हणजे की आपलं मुलं जे काय जन्माला येणार आहेत, आलेले आहेत, आता पुढचं जनरेशन कसं राहायला पाहिजे, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की पोराला प्लंबिंग यायला पाहिजे, वायरिंग यायला पाहिजे, मोबाईलचं यायला पाहिजे, ओके, स्वयंपाक पण करता यायला पाहिजे, ओके, जरुरी पडलं तर काय आवश्यकता असलं तर छोटे मोठे कामं पण त्याला करता यायला पाहिजे, घरचं असेल, फर्निचर असेल वगैरे सगळं. हम्म. कारण काय, कारण काय आहे, असं का सांगत आहे? त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके, सो दुसरं प्रॉब्लेम काय म्हटलं तर, तुमच्या घरामध्ये पेंटरला बोलवलं तर तो अर्धा पेंट करतो आणखी निघून जातो. आलो की साहेब, आलो की साहेब म्हणून ते 2-3 आठवडे लावून बसतो. ओके, येतच कार्पेंटर पण तसंच. कार्पेंटर पण तसं, छोटे मोठे कामाला येतच नाही कार्पेंटर. ओके, तुमचं नळा तुटलं, समजा नळ, प्लंबरला तुम्ही फोनच करता, आलं तर तो संडे किंवा सॅटर्डेला तुम्ही फोन केला तर तो म्हणतो की मी खूपच बिझी, आज तर जमणारच नाही म्हणतो. ओके, लक्षात आला. सो इवन पुढं आता कुकर गॅस जे असेल ना, शिट्टी गिट्टी किंवा रबर गेलं तर तुम्हाला ऑनलाईन मागून तुम्हाला घालावं लागणार आहे. काय अजून एक 20-30 वर्ष गेलं हे कोणीच भेटणार नाहीत तुम्हाला. ओके, सर्वांचे काम कोणाला करावं लागणार आहे, घरामधलं स्वतःच करावं लागणार आहे. ओके, सो आपल्याला शिक्षण म्हणजे काय, शारीरिक क्षमता कसं वाढायला पाहिजे, हे सगळं आपण थोडंसं बघणार आहोत. पण हे प्रोग्राम कोणी करायला पाहिजे, हा प्रोग्राम आपण सांगतो न्यूली मॅरिड कपल्स सांगतो, म्हणजे की लग्न झालेलं आहे नुकताच, नवीन लग्न झाले. नवीन लग्न झालेलं आहे. कारण काय की त्यांना एकामेकांचं माहितीच नसतं, नवऱ्याचा स्वभाव आहे कळलेला नसतो, बायकोचा स्वभाव आहे कसं कळलेलं नसतो, दोघांचं भाषा वेगळं असतं. ओके, लक्षात आला. नवरा काहीतरी म्हटलं तर बायकोला कळत नाही, बायकोला काय म्हटलं तर नवऱ्याला कळत नाही. सो दोघांचं काय होतं, होत जातं हळूहळू न कळता काय होतं, अनुभव घेतलेला आहात ना, आवाजच येत, भांडण. हा, भांडण व्हायला लागतं. ओके, मग हे भांडण झाल्यानंतर त्या लग्न होऊन 15-20 दिवसात एक गुड न्यूज आलेला असतो, काय, प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सी गुड न्यूज आल्यानंतर इथं भांडण पण चालू असतं, आणखीन इकडं दोन्ही पण चालू असतं. म्हणजे हे सगळं संस्कार कोणावर पडतो, बाळावर. बाळावर पडतो. कधी असताना पडतो, पोटात असताना. त्यात असताना पडतो. ओके, आपल्या हिंदू कल्चरमध्ये 1-2-3 तुम्ही कथा ऐकलेला असाल. हम्म. कथा आहे अभिमन्यू, ऐकलं का अभिमन्यू स्टोरी, अभिमन्यू बद्दल माहित आहे का? तो पोटातून. करेक्ट. सो पोटात असताना कसं चक्रव्यूह मध्ये एंट्री करायचं कळलेलं होतं. सुभद्रा आणि होती, आणखीन कृष्ण सगळं सांगत होता. हो, सुभद्रा बरोबर. जाते, मग आवाज यायचा, तो कृष्ण बघतो, अरे रे हे तर गडबड झाली. ओके, झोप. सुभद्रा ऐकायच्या ऐवजी कोण सगळं ऐकलेलं आहे, अभिमन्यू. अभिमन्यू. आ, ओके, सो त्यामुळं त्यांनी बोलायचं थांबून देतो. पण त्यामुळं अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये एंट्री करायचं त्याला माहित होतं, पण बाहेर पडायचं माहित नव्हतं. काहीच नव्हतं. ओके, लक्षात आलं. हम्म. मग ते कृष्णाने ते सगळं स्टोरी सांगितलं असलं तर बाहेर आला असतं. असंच हो. आपल्याकडे अजून एक ऋषी आहे, त्याला म्हणतात अष्टावक्र ऋषी म्हणून. ओके, सो तो पोटामध्ये असतानाच शिकलेला होता. त्यामुळं तुम्ही थोडंसं घरामध्ये लक्ष दिलं असलं तर किंवा तुम्हाला कळतं. ओके, सो हे प्रेग्नेंट आहे, हे न्यूज कळाला कोणाला, स्वतःला आईला कळतो, कळतो हो. की प्रेग्नेंट. हम्म.
ती आई खुश म्हणून. का नाराज असते? कसं असते? खुश असते की नाराज असते? असते. हा, खुश असते. हा, खुश असते, आणखीन थोडं बायका नाराज होते. कारण काय? खुश असणारचं मी समजू शकतो, नाराज असलेलं काय कारण असू शकतो? आत्ताच नको. तू नको बोलू ना. ओके, आता माझं करिअर संपलं, माझं चूल आणखी. ओके, आता मी काय, मला काय आता पुढं करता येणार नाहीये. नाही. मग तिकडे सासू सासऱ्याने विचारते किंवा नवऱ्याला विचारते, आपण पुढच्या वेळेला झालं तर चालेल का, 2 महिना किंवा 1 वर्षानंतर पुढच्या वेळेला चान्स घेऊ वगैरे असं. मग सगळं आई वडील काय म्हणतात, अरे नको नको. ओके, मग ती 4 मैत्रिणीला विचारते, मग कन्फ्यूज व्हायला लागते, ठेवू का नको, ठेवू का नको, ठेवू का नको. हा टेन्शन मध्ये राहायला लागते. कळतो? हो. येस. मग त्याच्यानंतर ठेवला तर एकदम गुड न्यूज वाटतो. येस, सगळे खुश होते. येस. आणखीन सगळ्यापेक्षा जास्त खुश कोण असते? सगळ्यापेक्षा जास्त खुश कोण असते घरामध्ये, जसं की हे गुड न्यूज कळाला? आजी बाबा. आजी आजोबा जास्त खुश होतात. ओके, सो आजी आजोबा म्हणजे की सासू सासरे किंवा इकडं आई वडील जास्त खुश असतात. ओके, कारण काय? आवाजच नाही काय कारण? नवीन हा, नवीन पाहुणे घरात येणार आहे म्हणून. येस, पाहुणे घरात येणार आहे. अजून दुसरा महत्वाचा मुद्दा. ओके, आणि आजी आजोबा झालं बोलायचे त्यांना खुश असतो. ओके, आणखीन तिसरा, ज्या वेळेला हे प्रेग्नेंट आहे बोलायचं न्यूज कळल्यानंतर खुश होऊन मुलीकडे बघायचंय, म्हणजे की जे गरोदर बाई आहे, म्हणजे की सून असू शकते किंवा मुलगी असू शकते, तिच्याकडे बघायचे दृष्टिकोन काय होतो? बघायचा दृष्टिकोन पूर्वीसारखं चिडचिड राहतो का प्रेमळ राहतो? प्रेमळ राहतो. प्रेमळ राहतो. प्रेम राहतो. Correct. प्रेमळ आणि राहतो. ते काय विचारतेत? हे सहज शब्द आहेत. काय विचारतेत तिला? काय म्हणून विचारतेत? काय विचारतायत त्याला? काय काय एक प्रेमानं आहे हे लक्षात आलं. ओके, हो. प्रेमानं ते बघायला लागतात. दुसरे युजली अधूनमधून तिला काय म्हणून विचारतात? काय विचारतात? काय आठवत? तुला खायला काय तुला आवडेल? काय तो खावंसं हवेत वाटतं? तो खायला हवेत. काय आवडेल? येस येस, म्हणजे की सगळं प्रेम आता कुणावर आहे? आईवर, म्हणजे होणाऱ्या आई. आईवर. हा, होणार आईवर आहे जास्त प्रेम. बाळावर. बाळावर, बाळावर. बाळावर. तुला काय खायला पाहिजे? तुला कधी पण काही पण वाटलं तर सांग, सहजपणे सांग सांग. वगैरे असं सगळं. आणखीन परत एक स्टोरी पण सांगते. काय स्टोरी सांगते? इन केस तुला काहीतरी इच्छा झाला, आणखीन तुला खायला नाही भेटलं तर काय होईल? बाळ पान लाल फुटेल म्हणून काढेल. सांगतात. हा, बाळ. पान फुटेल म्हणून सांगते. हो. लक्षात येत आहे? ओके, हम्म. ते काय आहे? ओके, सो म्हणजे एवढंच आहे की बाळाला, जे कोणी बाळ येणार आहे तो आनंदी राहायला पाहिजे, खुशी राहायला पाहिजे, त्याला जे इच्छा आहे ते सगळं पूर्ण व्हायला पाहिजे, तृप्त होऊनच तो जन्माला यायला पाहिजे. त्याच्यासाठी जे जे पाहिजे ते सगळं करतात. कळालं? आणखीन हो. दुसरं अँगल, आणखीन स्वतः जे आई मातृत्व अनुभव करणार असते. ओके, ती आई होणार असते. हे हायेस्ट गिफ्ट जे देवाने दिलेलं आहे ते कुठलं आहे? आवाज. मातृ आई होणार. मातृत्व. करेक्ट. सो जे आई झालेले आहेत त्यांचं स्टोरी वेगळी, पण जे आई नाही झालेले त्यांचं व्यथा एकदा विचारा कसं चाललेलं असतं. बरोबर आहे ना. हा, सो मग तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये इतकं आनंदी राहायला पाहिजे, जगापेक्षा जस्ट उत्तम राहायला पाहिजे. का? तुम्ही खूप भाग्यशाली आहात. का भाग्यशाली आहात? तुमच्यामध्ये मातृत्व येणार आहे, बनने का मौका मिला इसे. हायेस्ट स्थिती येणार आहे.
हम्म. ओके, लक्षात आलं नसलं तर कितीतरी लोक आता IVF ला जात आहे. हो बरोबर. ओके, लक्षात आलं. तरी पण बऱ्याच लोकांना होत नाहीये. ओके, सो आपल्याकडे एक डॉक्टर्स होते, बरोबर आहे. गायनेकॉलॉजिस्ट होती, ती स्वतः गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होती. तिला वाटलं मेडिकलमध्ये मी काही पण करू शकते, कधी पण जन्माला घालू शकते म्हणून. ओके, नंतर झाला पण 2-3 IVF तिचे फेल गेलेत. ओके, सो वेगळं प्रोसेस झाला, मग ती झाले जन्माला आला, बाळ जन्माला आलेत. ओके, म्हणजे की मला एवढंच सांगायचं होतं की स्वतःचं हायेस्ट कॅरियर काय आहे, करिअर काय आहे, सी मदरहुड. नाही. ओके, लक्षात आला. काय म्हणते त्याला, सॉफ्टवेअर मधलं टीम लीडर होणे नाहीये. ओके, सो तुम्हाला कुठलं तर पॉलिटिक्स मध्ये मिनिस्टर होणं हे नाहीये. नो, सो कुठलं तर कंपनीमध्ये काय उच्च स्थिती प्राप्त करणे हे नाहीये. सगळ्यापेक्षा हायेस्ट स्थान कुठलं आहे, करिअर कुठलं आहे? काय? आईचं आईच आहे. आईचं लग्न झाल्याच्या नंतर आईचं आई बनणे, वडील नेतृत्व. येस, आई होणं हे खूप महत्वाचं हायेस्ट गिफ्ट आहे, जे देवाने तुम्हालाच दिलेलं आहे, दुसऱ्याने कोणाला दिलेलं नाहीये. हम्म. त्याचा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे. ओके, तुम्हाला ते भाग्यशाली समजायला पाहिजे. ओके, आई काय करू शकते? एक आई काही पण करू शकते तिच्या आई पण करू शकते. बाळाच्या द्वारे. बरोबर. ओके, लक्षात आला. सो बाळाला ती प्राईम मिनिस्टर करू शकते, बाळाला ना महाराष्ट्राच्या राजा करू शकते. हो ओके ना, सायंटिस्ट करू शकते. एक आईने स्पोर्ट्समॅन करू शकते. जे तिला जमत नाही, तिच्या हातामध्ये शक्ती नाही, ते सगळं शक्ती ते कोणामध्ये निर्माण करू शकते? आपल्या बाळामध्ये. आपल्या बाळामध्ये. मुलामध्ये. म्हणजे की एवढं शक्ती आईमध्ये आहे. पण ते सोडून आपण कुठलं फालतू करिअर मध्ये जात आहोत. मी करू नका नाही असं म्हणत नाही, ते करायला पाहिजे, पण अगोदर प्रायोरिटी काय असेल? आपली मूल. बाळाची. मुलं आणि आई होऊन. मग दुसरं तुमचं आई झाला म्हणजे काय, हार्डली एक 10 वर्ष किंवा 15 वर्ष असतो, ते झाला मग बाकीचं सगळं तुम्ही करू शकता. पण सगळी लोक उलट करतात, म्हणजे का 30-35 वयामध्ये बाळाला जन्म घालायला बघतात. मग त्या वयामध्ये तुम्ही बघायला लागलं तर इकडं आई वडील काय झालेले असतात, जे बाळाचे म्हणजे जे सासू सासरे काय झालेले असतात, म्हातारे. म्हातारे म्हातारे. म्हातारी. ते नातू, वय झालेलं असतं त्यांचं. मग ते खेळू शकते त्यांच्या बरोबर. नाही. नाही. सगळं बर्डन कुणावर यायला लागतो? आई वडिलांवर. आपल्या आईवर. हा, ते आई वडील, म्हणजे की त्या बाळाला लक्ष देता येत नाही, स्वतःच तब्येत पण एवढं व्यवस्थित नाही, घरामध्ये सपोर्ट कोणी करणार नसते, मग सगळ्यांना वाटतं की मुलाला जन्म घेणं म्हणजे खूप वैताग आहे असं वाटायला लागतं. ओके, नाही. सो योग्य योग्य निर्णय घेऊन व्यवस्थित केलं तर जीवन खूप छान सुरळीत जायला लागतं. ओके, सो मला सांगायचं ओ- काय होतं कळाला, पोटामध्ये सगळं बाळ असताना सगळं शिकवू शकतो, हे अभिमन्यूच्या बद्दल बघितलं. आणखी मी दुसरा पॉइंट सांगत होतो की ज्या गरोदर आहे हे मुद्दा कळाला, हा न्यूज कळाला, घरच्यांनी सगळं बघायचे दृष्टिकोन बदलतो. खाणं असू शकतो, वस्त्र असू शकतो, कुठे घेऊन जाणं असू शकतो, हे सगळं सपोर्ट करायला लागतात. कोणाला? सुनेला. आईला. हम्म. ओके, म्हणजे की नातवाला सगळं खुश भेटलं पाहिजे, तो यायच्या पूर्वी सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे, सृष्टी व्यवस्थित राहायला पाहिजे, घर व्यवस्थित राहायला पाहिजे. ओके, घरामधलं वातावरण सगळं चेंज झालेलं हे निर्माण व्हायला लागतं, हे क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करायला लागते. ओके, ह्याला अजून एक प्रोसेस म्हणतात, काय माहिती आहे का? 7व्या महिन्यामध्ये वगैरे असं. ओके, प्रीमॅच्युअर. ते एक खाऊ घातलं जातात, काय ते? डोहाळे जेवण. डोहाळे जेवण. डोहाळे. हा. बरोबर आहे. Actually डोहाळे जेवणाचा उद्देश काय असतो? ओके, डोहाळ्याच्या जेवणामध्ये फक्त जेवण करणे नाहीये,
म्हणजे की त्या वेळेला आजूबाजूचे नातेवाईक हे सगळ्यांना बोलवलं जातं, बरोबर आहे. हो. बोलवल्यानंतर एक प्रोसेस होतो, जे गरोदरी बाई असती ती प्रत्येक व्यक्तीला बघती, त्या बघत असताना त्यांच्यामध्ये एक चांगलं गुण पाहत असते. राईट. ही आर्किटेक्ट आहे, ही जे कल्पनाशक्ती खूप आहे, छान डिझाईन करते, किंवा ही गाणं म्हणते, खूप सिंगर छान आहे. असं प्रत्येक व्यक्तीमध्ये ती चांगलं चांगलं गुण बघत असते, ते गुण सगळं त्या बाळामध्ये यायला लागतं. ओके. सो आता ढोळाचं जेवण काय कार्यक्रम आहे, यायचं आपलं कुठलं पिक्चरचं जे भेंडी गाणं वगैरे म्हणायचं. ओके. चांगलं जेवण करायचं, ना, जय गुरुदेव म्हणून निघून जायचं. मग बाळामध्ये काय संस्कार आलं का, नाही. तेव्हा आईमध्ये ते काय दृष्टिकोन आले का, आपण कसं बघायला पाहिजे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला. नाही. नसं, त्यामुळे ते संस्कार जे बाळामध्ये आलं नाही. मग त्यामुळे तुम्ही बघा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप सगळं बोलणं, गाणंच गाणं बोला लागलेले आहेत. ओके, लक्षात आला. पण बाकीचे काय डेव्हलप झालंच नाही. कारण राईट. त्या वेळेला कुठल्या सायंटिस्टला बघतो का, नाही बघत. किंवा कुठल्या पॉलिटिशियनला बघतो का, नाही बघत. नाही. कुठल्या लेखकला बघतो का, नाही. नाही. आपण वकीलला बघतो का, नाही. नाही. ओके. मग ह्या व्यक्तींना बघत असलं तर ते सगळं गुण यायला लागतात. पण हे गुण त्यावेळेला डेफिनेटली येतात. ओके. सो त्यामुळे हा डोहाळा जेवण खूप महत्वाचं आहे, जे आपल्याला न कळता आपल्या संस्कृतीमध्ये त्याला अडॉप्ट केलेलं आहे. आणखीन 7वा महिना खूप महत्वाचा महिना आहे हा. ओके. सो कारण की मुलांचा ब्रेन मध्ये सबकॉन्शियस मध्ये सगळं जातो. सगळं जातो म्हणजे की 7व्या महिन्यापासून डिलिव्हरी होसपर्यंत जे जे तुम्ही करता ते सगळं गुण यायला लागतं. जे जे भेटलेलं असतात त्या बाळ वळखायला लागतो. कारण की त्याला डोळं, कान, हात, पाय सगळं इंद्रिय डेव्हलप निर्माण झालेलं असतो. ओके. लक्षात येत आहे मी काय म्हणतो ते. त्या दरम्यान मला तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहावं लागतं. मग त्या दरम्यान कसं राहायला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं राहायला पाहिजे, हे येत्या आपण क्लासमध्ये सांगायला लागतो. सो पहिला टप्पा म्हटलं, नवरा बायको जस्ट मॅरिड असलेली नवीन कपल्स आहेत त्यांना. कारण तर दोघांमध्ये काय व्हायला पाहिजे, सामंजस्य वाढायला पाहिजे, एकामेकांचं समजून घ्यायला पाहिजे, एकामेकांमध्ये प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. ओके. एकामेकांचं शारीरिक, मानसिक, ओके, आणखीन आध्यात्मिक किंवा सोशल हे क्वालिटी निर्माण व्हायला पाहिजे. सो जेणेकरून ते शरीरमधलं जे काय चेंजेस आहेत ते येत्या जनरेशनला लागतो. ओके. त्याला आपण म्हणतो काय, DNA. ओके. क्रोमोझोम तुम्ही ऐकलेलं असाल. ओके. आणखीन हे जे आहे हे 7 पिढ्यापासून येतं म्हणून सांगतात. म्हणजे की आत्ताचं जनरेशन काय पण खातं, ते आपण आहारबद्दल पण येत्या क्लासमध्ये बघणार आहोत. ओके. सो मग आपलं हेल्थ कसं राहायला पाहिजे, थोडंसं व्रत करायचं असतं, तो कुठल्या पद्धतीनं व्रत करायला पाहिजे, कसं व्रत करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे दोघं जणी, ह्याचं आपण ट्रेनिंग द्यायला लागतं हा प्रोसेसमध्ये. ओके. सो मी दुसरा मुद्दा सांगितलं, ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला काय काळजी घ्यायला पाहिजे. ओके. सो जेणेकरून आपण ह्याला गर्भसंस्कार वर्ग असं म्हटलं जात असतं. सो खूप लोकांना माहित आहे की गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र करणं, पूजा करणं वगैरे एवढंच नाहीये, ह्याच्या पलीकडे भरपूर आहे. सो येत्या क्लासमध्ये आपण ते बघणार आहोत. मग आता आपल्याला ऑलरेडी एक मुलगा आहे, मग काय करायचं होतं, 3 वर्षाचा आहे, मग काय करायचं आहे, त्याच्यासाठी पण हा प्रोग्राम आहे. ओके. ज्यांचं मुलं 6 वर्षाच्या आत आहेत किंवा 8 वर्षाच्या आत आहेत त्यांच्या पालकांसाठी हा ट्रेनिंग आहे. ओके. सो आपण इथं बाळाला घेऊन बसणार नाही आहोत. आपण शक्यतो दोघं जण बसायचं, दोघं जणी नवरा बायको बसायचं आहे. ओके. सो हा प्रोग्राम युजली आपण सांगतो कंपल्सरी नवरा बायको दोघं जणी करायचा आहे. ओके. सो हे फक्त बरंच लोकांना वाटतं की मुलांना जन्म घालणं, वाढवणं हे कोणाचं डिपार्टमेंट आहे, आईचं. होम मिनिस्ट्री. ओके. हे होम मिनिस्टरचं डिपार्टमेंट नाही आहे. ओके. लक्षात आला. सो आईचं तुम्ही तसं केलं, ओके, ज्यांना कोणी कोणी आहेत तुमचे मिस्टरना सांगून ठेवा, हे खूप डेंजर आहे हा. कारण काय की फक्त त्याच्यामध्ये त्या बाळामध्ये स्त्रीचं गुण येतं, पुरुषाचं गुण नाही येत. समजतो मी काय म्हणतो आहे. हो.
तो इंग्लंडमध्ये मी बघितलं ते सर्वे चाललेलं होतं. गे म्हणून ऐकलं का? नाही. हिजडे तुम्ही ऐकलेला? ओके, ठीक आहे. सो इंग्लंडमध्ये पोरं असताना त्यांचं कपडे घालायचं मुलीसारखं असतो. सगळं हो. सारखं ते करतात. ओके, इवन क्रीम लावणं, आयब्रोज करणं, हेअरस्टाईल करणं, कापड्या ड्रेस घालणं, सगळं. कारण की पोरग फक्त आईला बघून 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 तेच शिकलेलं असतं. दुसरं क्वालिटी त्याला माहीतच नसतं. ओके, सो ज्यांनी ज्यांनी ते अवॉर्ड घेतलेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर हे त्यांनी एक्सप्लेन केलेत. सो त्यामुळे हा प्रोग्राम पण नवरा बायको दोघं जणी मिळून करणं आवश्यकता आहे. सो नवऱ्याला आत्ता नाही जमत तर पुढच्या वेळी तरी करणं आवश्यकता आहे. पण आईतरी पहिला करणं करणं आवश्यकच आहे. पण त्याच्याबरोबर नवरा पण करणं आवश्यकता आहे. कारण की त्याला क्वालिटी टाइम कसं द्यायचं आहे. नो डाऊट ते खूप बिझी असतील किंवा तुम्ही पण बिझी असाल, तुम्हाला वेळ नसेल. पण क्वालिटी टाइम कसं द्यायचं, तुम्हाला दिवसातून 3 3 मिनिट द्यायचा आहे. सकाळी 3 मिनिट, दुपारी 3 मिनिट, संध्याकाळी 3 मिनिट. ओके, सो थोडं देत असलं तर मग हा तुमचा लाईफ इझी जातो, कम्फर्टेबल जातो, तुमचं बॉन्डिंग वाढतो. बॉन्डिंग म्हणजे लक्षात आला? तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाटतो. एक तरी नवरा बायकोंमध्ये प्रेम वाटतो. ओके, कारण काय? ऑफिस मधून आलं तर तुम्हाला बोलायला, तुमच्या बरोबर बोलायला जमत नाही. ऑफिस बद्दल ते पण सांगू शकत का तुम्हाला माहित नाही म्हणून. ओके, आणखी मुलांबद्दल तुमच्या नवऱ्याला नाही सांगू शकत कारण की त्या नवऱ्याला एवढं काही इंटरेस्ट नाही. ओके, लक्षात येत आहे. सो त्यामुळे हे दोघं जणी एकत्र राहून कसं मुलांना डेव्हलप करायचं आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीनं कसं घडवायचं आहे. ओके, हे सगळं समविचार व्हायला लागते. मुलांच्या बद्दल एक दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागतो. ओके, सो आपण मोबाईल घ्यायचं असलं तर विचार करतो, किंवा घर बांधायचं असलं तर पण आपण खूप छान प्लॅनिंग करतो. साधा कार घ्यायचं असलं तर पण आपण भरपूर विचार करतो. पण मुलांना जन्म घालत असताना काय विचार केला? काय विचार केला? काय प्लॅनिंग केलं? ओके, आपल्या मुलांना जन्म घालून काय करायचं केलेलं का? कधी विचार केला का? नाहीये. पण तुम्ही महाभारत बघत असलं तर तिथं डेफिनेटली तुम्हाला लक्षात येतं की ओके, कुंतीनी ओके ती जन्म घातली बाळाला कशा करता? राज्य सांभाळण्यासाठी. म्हणजे की राज्य चालवण्यासाठी धर्म लागतो म्हणून धर्मराजाला जन्माला घातलेत. फक्त धर्म कामाचं नाही, शक्ती पण लागतो. मग दुसऱ्या बाळाला भीमला जन्माला घातलेत. फक्त शक्ती पण कामाचं नाही, युक्ती पण लागतो. मग अर्जुनला जन्माला घातले गेलेले आहेत. मग तेवढ्यात कोण? 2 मुलं कोणाचे आहेत? आवाजच नाही आला. नकुल, हा, नकुल आणखीन सहदेव कोणाचे? सहदेव, हा. हे कुंतीची मुलं आहेत का? कुंती, माधवीची. नाही. कोणाचे आहेत? माधवीची. करेक्ट. तिला म्हणते अरे तुला मुलं व्हायचं मला का नाही? मग कुंती म्हणते ओके ठीक आहे म्हणून. मग हे 2 मुलं जन्माला येतात. ओके, लक्षात येत आहे? मुलं जन्माला घालत असताना काहीतरी एक संकल्प असतो, एक विचार असतो. त्यावेळेला त्यांनी जगामध्ये आल्यानंतर वेगळं निर्माण करतात. ओके, सो तसंच राम पण जन्माला यायच्या अगोदर त्यांचे आई वडील भरपूर तपस्या करतात. ओके, पुत्र कामाष्टी यज्ञ केला जातो. इवन द्रौपदीला जन्म नाही, प्रद्युम्नाला जन्म घालत असताना पुत्र कामाष्टी यज्ञ केलं जातं. प्रद्युम्न कोणाला मारण्यासाठी जन्म घातले जाते? द्रोणाचार्याला. ओके, पण प्रद्युम्न त्याला फक्त पंचालेला फक्त प्रद्युम्न मुलगाच पाहिजे असतो. ऋषीमुनी म्हणतात की नाही, हे फक्त मुलगा नाही, एक मुलगी पण तुम्हाला भेटणार आहे. मग त्याला इच्छा नसताना त्यांनी काय काय उलट पुलट सगळं मागतो. ज्या वेळेला ती खुश असेल त्याच वेळेला तिला दुःख यायला पाहिजे. ओके, असं सगळं बरंच उलट पुलट मागतो. त्यामुळे द्रौपदी लाईफ तुम्ही बघायला लागलं तर उलट पुलट आहे. प्रत्येक मुमेंटला तुझं आनंद आहे, आणखीन कठीण आहे. आनंद होतो, कठीण होतो. म्हणजे की जसं तिला इंद्रप्रस्थ भेटला
पण लगेच वनवास यायला लागला. तो वनवास संपला तरी पण तिला प्रॉब्लेम यायला लागले, युद्ध करावं लागलं. असं सगळं जीवनामध्ये चढ उतार खूप आहे. कारण काय, वडिलांनी नीट व्यवस्थित संकल्प नाही केलेला होता. ओके, तो मेंटली डिस्टर्ब होते. समजतं मी काय म्हणत आहे? होय. Yes. हो मला एवढंच म्हणायचं होतं की हे दोघं जणी मिळून प्रोग्राम केलं तर मुलांना कसं घडवायला पाहिजे हे व्यवस्थित विचार करूनल्यानंतर एक दिशा ठरणं सोपं जातं. ओके, आणखीन मुलांमध्ये दोन्ही शक्ती येणं खूप गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो पुरुष आणखीन स्त्री. ओके, हे तुम्हाला माहित नसेल, तुम्ही कधी फोटो बघितलं का शिवाचा? अर्धनारी नटेश्वरी, अर्धा शिवा आहे, अर्धा पार्वती आहे. होय. त्याचं हो त्याचं सिंबल हो कसं आहे? प्रत्येक पुरुषमध्ये स्त्री दडलेली असते, प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष दडलेला असते. हो येते का काय आपण? ओके, सो हे दोघांचं पण क्वालिटी त्या बाळांमध्ये येणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यासाठी हा प्रोग्राम दोघं जणी करणं आवश्यकता आहे. क्लिअर? ओके, आपण पुढं जायचं. हो सर. हो हा. हो सर. पुढं जायचं असलं तर पण कुणाचे व्हिडिओज ओपन नाही आहेत, फक्त एक दोघं जणी दिसायला लागलेत. ओके, सो पुढं काय आहे, माझा प्रश्न सिंपल सिंपल आहे. ओके, मला वाटतं बरंच हे 3 स्टेजमध्ये असतील. ज्यांनी न्यू मॅरिड कपल असतील किंवा जे गरोदर आहेत त्यांनी असतील किंवा ज्यांचं मुलं 7 वर्षाच्या आतमध्ये आहेत. क्लिअर? हो सर. हो सर. येस. सो माझा आता प्रश्न आहे, तुमच्या मुलांना शाळेत काय घालता? तुमच्या मुलांना का शिकवता? त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून. शिक्षण कशाच्या बाबतीत? म्हणजे आता तर सध्या तरी तर नुसतं देखावा म्हणून टाकतात पॅरेंट, कारण सगळे टाकतात म्हणून आपण पण टाकायचं. आधी आमच्या वेळेस तरी 6th-7th मध्ये डायरेक्ट मुलांना शाळेत गेला, आता तर 2-3 पासूनच इयर पासूनच टाकतात. ओके. तर आपलं म्हणजे याच्यासाठीच टाकतात की भविष्यात आपला मुलगा त्या मुलांच्या कंपॅरिझन मध्ये उभा असणार आहे, तर तो टिकायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे, म्हणून सध्या तरी नुसतं देखावा म्हणून सगळेच पॅरेंट्स टाकतात. ओके, मागं नको राहायला. हा, मागं नको राहायला. ओके, अजून? मी तर सर माझे म्हणजे ती माझी जी मुलगी आहे ती तिच्या लाईफमध्ये लाईक बेसिक थिंग्स शिकावा म्हणजे जगण्यासाठी. कॉम्पिटिशन म्हणून तर नाही टाकलेलं मी. So आता माझा प्रश्न उलट विचारतो, थोडस चेंज करतो. तुम्ही सर्वांनी शिक्षण घेतलेलं आहात ना? हो हो सर. हो. का घेतलं? म्हणजे मी युजली मेनला विचारत आहे. ओके? तुम्हाला विचारत आहे. असं नाहीये. हा, इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग का घेतलं? डिग्री घ्यायला, डिग्री पैसे कमवण्यासाठी, पैसे का कमवायचा आहे? एक चांगलं जीवन गुड जगता यावं. सांभाळण्यासाठी, फॅमिली सांभाळण्यासाठी. ओके. चांगल्या लाईफसाठी. ओके, तर तुम्ही डिग्री घ्यायचे एकच एक कारण आहे की मला चांगलं जॉब भेटावं म्हणून. हो बरोबर आहे? सर्वांचं हो बरोबर आहे. ओके, शाळेत ऍडमिशन घ्यायचे कारण काय? तो शिक्षणवाला पाहिजे. शिक्षण काय घ्यायला पाहिजे? त्याला डिग्री भेटले तर जॉब भेटायला पाहिजे. ओके, लक्षात आला. हम्म. आता मी प्रश्न थोडस पुढे ऍडव्हान्स विचारतो. जितकं जितकं लोकांनी जॉब करत आहेत त्यांना कंटिन्यू करावं वाटतं का? विचारा. नाही, नाही. नाही. त्याला काही वाटतं ऑप्शन की नाहीये, बाबा त्यामुळे कंटिन्यूच करावं लागेल. हा जॉब आता मी सोडलं तर घरचं प्रॉब्लेम आहे. ओके, पैसा आपल्याला का आता भेटणार नाहीये, पण नाही. रोज कुणाच्या शिवाय खावा लागतो? आजच नाही आला. कोणाच्या शिवाय खावा लागतो? हा सिनियर असतील, क्लायंट असतील. हा, ओके, सिनियर असतील किंवा क्लायंट असतील. आणखीन असं वाटतं की बाबा मी एकदा बॉस झालं ना बरं होईल म्हणून. ओके, म्हणजे की बॉस मी शिवाय खायच्या ऐवजी मी सर्वांना काय करत जाईन? शिवाय देत बाई. मग आता जे जे बॉस झालेले आहेत, त्यांना विचारा काय बाबा खुश आहे का म्हणून. ते काय म्हणतील?
खुश नसतात. काम करत नाहीत. ते म्हणतील की एकटं काम करणं सोपं आहे, पण 10 लोकांना काढ काम करून घेणं खूप डोक्याला ताप आहे. मग ऍक्च्युली कोणाला जॉब करावं वाटतच नाहीये. बसलाही नाही आणि हा, बॉसला पण नाही, त्याला पण स्वतःला पण नाही. पण तुम्ही मुलांना शाळेत घालायचा पर्पज कळाला, तुमचे उद्देश कळाला, तुम्ही काय शाळेत घालत आहे पर्पज कळाला का? बरोबर आहे का? चुकीचं करत आहे? नुसत्या डिग्री घेण्यासाठी मुलांना शाळेत नका पाठवू. संस्कार हा. पण झाले पाहिजे. ते स्वतःहून काहीतरी नवीन निर्माण करतील असं त्यांना सतत सांगत जाऊन त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी शाळेत घालायची काय गरज नाही ना मग. बट काय होतं की सर्वांगीण जर त्याच्याबरोबर 2-3 मुलं असतील, तर हा, 2-3 मुलांचे विचार जे असतील किंवा आचरण असेल, हा. त्यांचा इम्पॅक्ट मुलावर होतो. म्हणून आपण त्याला शाळेत पाठवतो. बरोबर. मग तसं गल्लीमध्ये ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता, ज्या गावामध्ये तुम्ही राहता, तिथं आहेत ना 7-8 मुलं. हो, पण त्याच वयाची समवयस्क मुलं भेटणार नाहीत. आणि असतेच. ओके. मग आणखीन बरंचदा मोठे असलेले बरं असतो का मार्गदर्शन करतील मोठे. नाही, माझ्या प्रश्नाचं इथंच आलेला डायव्हर्ट नाही व्हायला पाहिजे. आपण त्यांना शाळेमध्ये घालायचे उद्देश एवढंच असतं की मुलं शिकून देत, त्यांच्या पायावर आहे ते थांबायला पाहिजे. बरोबर आहे. कोणाचा काय रिस्पॉन्सच नाही आला. होय. म्हणजे काय, त्यांनी त्याच्यावर इंडिपेंडेंट राहिले पाहिजे. इंडिपेंडेंट राहणे म्हणजे काय, चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, चांगलं नोकरी करायचं आहे, कुठलं तरी चांगलं सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायचे किंवा गावामध्ये घर बांधायचं, त्याचं थोड्यात लग्न होईल, आरामात राहायला पाहिजे. बरोबर आहे. हो. बरोबर. मग आपण एक लिमिटेड विजन घेऊन जातो. आपलं दृष्टिकोन छोटीशी आहे. ओके. सो आता मी एक स्टोरी सांगत जातो, मग तुम्हाला लक्षात येईल. स्टोरी नाही, हे फॅक्ट आहे. ओके. फॅक्ट काय आहे, जो छानपैकी कष्ट करून अभ्यास करतो, UPSC वगैरे सगळं एक्झाम देऊन क्रॅक करतो, मग IAS ऑफिसर होतो. बरोबर आहे. बरोबर. मग हे हाय क्वालिटी स्टुडंट्स असते. हम्म. त्याच्यापेक्षा लो क्वालिटी स्टुडंट काय करतो, डिग्री घेतो, मग MPSC परीक्षा देतो, मग तो काय होतो, लो लेवल ऑफिसर. लेवल ऑफिसर होतो. मग ते फक्त 12वीला जातो. ओके. पुढं काय शिकतच नाही, 10वी ते 12वी मध्येच फेल होतो. येस. मग तो काय होतो, शिपाई होतो. ऑफिसमध्ये एक पिऊन म्हणून राहतो किंवा एक शिपाई म्हणून राहतो. पण तो 7वी पण पास नाही होत, तो काय होतो, हेल्पर. मिनिस्टर बिझनेस झालेला असतो. मिनिस्टर असतो. ओके. मिनिस्टर झालेलं असतं. आता मिनिस्टरच्या खाली कोण कोण काम करतायत, हे सगळेच करतात. IAS पण करतो. सगळे सगळे. एज्युकेटेड लोक काम करतात. कळालं, समजलं. ओके. मोदीची बद्दल पण डिग्री विचारत होते, त्यांनी शिकलेलं नाहीये म्हणून म्हणत होते, किंवा चहा विकत होते म्हणून असं म्हणत होते. ओके. तिथे कुठेतरी झाडू मारत राहायचेत म्हणत होते, किंवा थोडंसं पुस्तक वाचन करत होते म्हणत. आता ते काय झालेलं आहे, PM प्राईम PM. मिनिस्टर. पंतप्रधान. फक्त आपल्या देशामध्येच नाही आहे, सगळ्याकडे सर्वोच्च हायेस्ट अवॉर्ड सगळ्या देशामध्ये जास्त कोण घेतलेला आहे, मोदी. मोदी. मोदींनी. ट्रम्पने पाकिस्तानकडून बळच मागून घेत होता. मला आवडते म्हणून, शांती पुरस्कार द्या म्हणून. तर सांगायचा मुद्दा कळाला. हो. हा, होय. जो फेल झालेला असतो, मग एवढं का त्याच्यामध्ये एबिलिटी वाढतो, जो शिक्षण घेतलेला आहे त्याच्यामध्ये एवढं का क्षमता येत नाही. सेल्फ मोटिवेटेड असतं तो. तर सेल्फ फ्री असतो, माइंड फ्री असतं त्याचं. माइंड फ्री असतं, जबाबदारी घ्यायची ॲबिलिटी त्याच्यामध्ये जास्त असतो. जो शिकलेला असतो जास्त जबाबदारी घ्यायला तयार नसतो. ओके. त्याला रिस्ट्रिक्टेड असतो. सो हे असं का झालं, ह्याला रिझन एवढंच आहे, हे सगळं ब्रिटिश एज्युकेशन म्हटलं जातं किंवा मेखालाइज एज्युकेशन म्हटलं जातं. आणि की 1835ला, ओके, त्या दरम्यान इंडियामध्ये, भारत देशामध्ये सर्वे केल्यानंतर एक गरिबी भेटलेला नसतो. ओके. एक भिकारी पण नसतो.
श्रीमंत होते. लेकिन पूर्वी सगळी भारतात देशाला कशासाठी यायचे? व्यापार करण्यासाठी म्हणून यायचे किंवा लुटण्यासाठी यायचे. तेवढं संपत्ती आपल्यामध्ये होती. लुटल्यासाठी. यांनी सर्वे करून बघितलेत की आता आपल्या देशाला, भारत देशाला गुलाम करायचं असलं तर काय करावं लागेल? त्याला 2 काम करावं लागेल म्हटलेत. मॅकाले म्हणून एक आहे, त्यांनी सर्वे केला. ओके, पार्लमेंटमध्ये सांगितलं, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये हे 2च काम. एक, त्यांचा संस्कार खराब करावा लागेल. दुसरं, त्यांचं गुरुकुल सिस्टीमला खराब करावं लागेल. ओके, मग संस्कार प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्याला खराब डिस्ट्रॉय करता येणार नाही. त्यांनी काय केलेत की गुरुकुल सिस्टीम डिस्ट्रॉय केले. ओके, सो तुम्ही बरंच नलंदा युनिव्हर्सिटी वगैरे, तक्षशिला युनिव्हर्सिटी सगळं ऐकलेलं आहात ना? होय. आता बिहारमध्ये म्हणजे की 1 वर्षापूर्वी काहीतरी बिहारमध्ये मोदीजीने इनॉग्रेशन केलेत, नलंदा युनिव्हर्सिटी वगैरे असं म्हणून. ओके, सो कारण काय की आपल्यामध्ये 2 प्रकारचे विद्या द्यायचेत. एक विद्या म्हणायचे, एक अविद्या म्हणायचे. विद्या म्हणजे स्वतःबद्दल आहे, सत्यतेबद्दल आहे. अविद्या म्हणजे बाहेरचं भौतिक बद्दल आहे. ओके, सो बाहेरचं वस्तू कधी पण बदलत असतो, पण स्वस्वरूप कधी बदलत नसतो. दोन्ही विद्या दिल्यामुळं माणूस खूप प्रगतीफुल राहायचे. आतून पण समाधान राहायचा, बाहेर आनंद व्यक्त. ओके, त्यामुळं त्यांना सोपं जायचं. पण ब्रिटिश लोकांना कारकून लोक पाहिजे होते, ऍडमिनिस्ट्रेशन कामं करणारे लोक पाहिजे होते. त्यामुळं बरंच गुरुकुल त्यांनी डिस्ट्रॉय केलेत. आणखीन दुसरं काय म्हटलेत की गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज जे सर्टिफिकेट घेतो त्याला जॉब भेटेल म्हणून. ओके, सो आता तुम्ही बरंच शाळा बघत असाल ॲफिलिएटेड टू गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट सर्टिफाईड कॉलेज किंवा स्कूल असं आहेत. वा, ऐकलं का? बघितलं का तसं सर्टिफिकेशन? येस, मान्यता प्राप्त. मान्यता प्राप्त. हे केव्हापासून आलंय? आता नाही, ब्रिटिशच्या वेळेला आलेलं आहे. ओके, सो त्यामुळं आपल्या देशामध्ये लिडरशिप क्वालिटी कधी कुठं निर्माण नाही झाली. इव्हन MBA डिग्री घेऊन पण निर्माण नाही झालीत. ते सगळं झालीत कारकूनच झालेत, कामं करण्यासाठी झालेत. इथलं आपण जे घेणार आहोत, जे शिक्षण घेणार आहोत, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. यानी की व्यक्ती शिकलेल नसेल पण सर्व काम करायची क्षमता आहे, म्हणजे की जे बेसिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते झालंच नाहीये. ओके, तुम्ही बरेच जणांनी ऐकलेलं असाल धीरूभाई अंबानी किती शिकलेत? किती शिकलेत माहित आहे का? काहीच नाही. ओके, किर्लोस्कर तुम्ही ऐकलं का? किर्लोस्कर फॅक्टरी, किर्लोस्कर ऑइल इंजिन. येस. किर्लोस्कर कोण होते माहित आहे? बिझनेसमॅन. आता तुम्ही बिझनेसमॅन म्हणत आहात. त्यांनी बेळगाव म्हणून एक कर्नाटकमध्ये एक जिल्हा आहे, बेळगाव, कोल्हापूर झाल्यानंतर बेळगाव लागतो, त्या ठिकाणी ते लोहारचं काम करायचे. शहापूरमध्ये, बेळगावमध्ये शहापूर एरिया आहे तिथं. ओके, लक्षात आलं. सो त्यांनी आता सगळ्याकडे एक्सपोर्ट करतात. जनरेटर असून देत, मोटर काय म्हणतात पण पंपिंग मोटर असून देत वगैरे बरंच करतात. म्हणजे की तुम्ही एकेकाळी सगळी जे कंपनीचे ओनर आहेत ना, ते मॅक्झिमम न शिकलेले लोक आहेत. काय आणखी बरंच फॅक्टरी असून देत किंवा बिझनेस असून देत. ओके, हे सगळे स्टार्टर जे आहेत ते सगळं अशिक्षित आहेत. मग त्यांच्यामध्ये काय होता? त्यांच्यामध्ये महत्वाच्या क्वालिटीज कुठले कुठले होते आपण थोडंसं बघत जाऊ. एक म्हणजे त्यांच्यामध्ये फिजिकल फिटनेस होती. सर्वांगीण विकास मध्ये काय लागतो? पहिला, आवाजच नाही येत आहे. फिजिकल फिटनेस, आरोग्य व्यवस्थित पाहिजे. मग आम्हाला आई वगैरे म्हणायचे, तर आमची आजी म्हणायचे ओके, खाऊन खाऊन तंदुरुस्त राहायला पाहिजे, काय काम करताना आलं तर हमालीचं काम करेल. लक्षात आला.
मग फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा आहे, त्याला आपण म्हणतो फिजिकल डेव्हलपमेंट. ओके, सो पहिला येतो फिजिकल डेव्हलपमेंट, सेकंड येतो मेंटल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट. तिसरे येतो सोशल डेव्हलपमेंट, चौथे येतो इमोशनल डेव्हलपमेंट, पाचवे येतो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. हे पाच जर असेल तर पूर्ण व्यक्ती विकसित आहे. ओके, लक्षात येत आहे ना? सो आता फिजिकल डेव्हलपमेंट मध्ये काय काय असतं, 3 भाग आहेत. त्याला म्हणतात मोबिलिटी, म्हणजे की चालणं असेल, पळणं असेल, फुटबॉल खेळणं असेल. ओके, हे जे आहेत ह्याला फिजिकल मध्ये पहिला भाग कुठला येतो, मोबिलिटी म्हणजे की चालणं. दुसरं मॅन्युअल, हातापासून. ओके, सो हातापासून जे खेळता यायला पाहिजे, म्हणजे की हातापासून लिखणं असू शकतो, मूर्ती घडवणं असू शकतो, स्वयंपाक करणं असू शकतो, व्हॉलीबॉल खेळणं असू शकतो, हे सगळं गेम यायला लागतात. ओके, सो तिसरं येतो कुठला, बॅलन्सिंग. ओके, सो बॅलन्सिंग म्हणजे सायकल चालवता यायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो की बॅलन्सिंग. स्विमिंग करता यायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग. ओके, सायकल तुम्ही सुरुवातीला सुरुवातीला पडत होता ना शिकत असताना, का डायरेक्ट बसला आणखीन आलं? नाही. म्हणजे की सायकल काय केलं, सायकल कसं बॅलन्स करायचं एवढं शिकला, मग सायकल आपोआप पळायला लागली. ओके, सो जिम्नॅस्टिक हा एक प्रकारचं बॅलन्सिंग आहे. ओके, सो हा 3 डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यामुळं चायनामध्ये वगैरे सगळं मुलांना अगोदर बघते त्याच्यात जास्त ताकद पायात आहे का हातात आहे का दोन्हीमध्ये आहे. जास्त पायात असेल तर फुटबॉल खेळायला पाठवते, हातात असेल तर व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, थ्रोबॉल असेल किंवा जॉलिंग थ्रो असेल, हे सगळं हाताचे गेम खेळायला लावते. दोन्ही असेल तर मग दोन्ही प्रकारचे जे फिजिकली दोन्ही फिट राहणारे ते गेम खेळायला लावतात. समज तुम्ही काय म्हणत आहे? हो. त्यामुळं चायनामध्ये पूर्वी खूप अवॉर्ड भेटायचे, गोल्ड मेडल. आत्ता पण आपल्या देशामध्ये खूप भेटायला लागलेले आहेत. ओके, कोणी प्रेरणा दिलीत? मोदी. हा, सो अगोदर वाटायचे की बाबा स्पोर्ट्समॅन म्हणजे काय, भेटत नाही काय नाही. ओके, सो आता काय झाले, त्यांना नाही म्हटलं तरी 1 कोटी 2-2, 3-3 कोटी काय प्राइजेस भेटायला लागलेत. प्रत्येक स्टेटने अनाऊन्स करायला लागतो. ओके, सो फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये 1 वर्षाचा मुलगा 1 किलोमीटर पळतो, 2 वर्षाचा मुलगा 2 किलोमीटर पळतो, 3 वर्षाचा मुलगा 3 किलोमीटर पळतो, 4 वर्षाचा मुलगा किती किलोमीटर पळेल? आवाजच नाही. 5 किलोमीटर. 5 नाही तर 10. 60 किलोमीटर पळतो. किती? 60 किलोमीटर. किलोमीटर. ओडिसाचा आहे बुधिया म्हणून पोरगा आहे, सगळी स्टेटची पैसे देऊन देऊन डिमांड करून घ्यायला लागलेले आहेत. कळत आहे? फिजिकल डेव्हलपमेंट तसं आहे. ओके, सो फिजिकल फर्स्ट काय, फिजिकल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. सेकंड सांगू काय, जेवायला गेला? मेंटल. मेंटल डेव्हलपमेंट. बाकीचे कोणी काय दिसायलाच तयार नाहीत, सगळे जेवायला गेलेत का काय कळेना मला. मेंटल डेव्हलपमेंट. हा, दुसरा आहे मेंटल डेव्हलपमेंट. हे फिजिकल डेव्हलपमेंट करायला गेले. हा, फिजिकल. सो नेक्स्ट जे आहे मेंटल डेव्हलपमेंट. ओके, सो मेंटल डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे ना. सो आता मी परत प्रश्न विचारायला लागतो, तुमचं बाळ किती वर्षानंतर शिकायला लागतो? 1.5 ते 2 वर्षानंतर. 1.5 ते 2 वर्षानंतर. ओके, गर्भातच शिकतात. जन्म झाल्यापासून. जन्म झाल्यापासून शिकतो. ओके, सो जन्म व्हायच्या आधीपासून, जेव्हा म्हणजे धारण पोटात करतो आली ना तेव्हा तेव्हापासून. लर्निंग स्टार्ट तेव्हापासून. 7व्या महिन्यापासून शिकतो. पोटात असताना. हा, पोटात असतात. करेक्ट. त्यामुळे सांगत आहे की गर्भसंस्कार. गर्भसंस्कार. स्टार्ट्स लर्निंग फ्रॉम इन द वूम. ओके, कन्सिव्ह झाल्यापासून पोरग शिकायला लागतो है ना. पण आपल्याला वाटतं की त्याला शाळेमध्ये घातल्यानंतर तो शिक्षण घेईल म्हणून.
नाहीये. त्याच्या अगोदरच शिक्षणच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं, अभिमन्यूच्या बद्दल सांगितलं.